पॅरालिसिस हा मेंदूला जाणाऱ्या रक्तपुरवठ्यांमध्ये अचानक अडथळा आल्यामुळे होतो. मेंदूला काही मिनिटेही पुरेसे ऑक्सिजन जर मिळाला नाही तर मेंदूच्या पेशी या मरायला लागतात आणि शरीराचा काही भाग बंद पडतो. त्यामुळे पॅरालिसिस रोखणं म्हणजे मेंदूचा रक्तपुरवठा आणि नसांची कार्यक्षमता कायम सुरक्षित ठेवणं आहे. त्यासाठी काही शारीरिक काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पहिलं महत्त्वाचं म्हणजे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवणं खूप गरजेचं आहे. सर्वात मोठं कारण म्हणजे उच्च रक्तदाब आहे. BP नियमित तपासा. त्यासाठी कमीत कमी महिन्यातून 2 वेळा तरी BP चेक करणं गरजेचं आहे. BP 120 ते 80च्या आसपास असावा यासाठी काळजी घ्या. जास्त मीठ, जंक फूड, लोणचं, पापड, सूप, पावडर यासारखे पदार्थ टाळा. यासाठी कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर नियंत्रणात ठेवा. कोलेस्ट्रॉल वाढलं की रक्तनलिका अरुंद होतात आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. ब्लड शुगर जास्त असणाऱ्या व्यक्तीला स्ट्रोकचा धोका दुपटीने जास्त वाढतो. त्यासाठी तपासणी करून घ्या. त्याचप्रमाणे रोज व्यायाम करा. 30 ते 45 मिनिटे चालणं हा व्यायाम नक्की करा. प्राणायाम करा. यामध्ये अनुलोम विलोम, भ्रामरी, कपालभाती यासारखी हलकी प्राणायाम करा. योगासनं करा. यामध्ये ताडासन, त्रिकोणासन, भुजंगासन, शवासन हे उपयुक्त ठरतं. पॅरालिसिस होऊ नये म्हणून काय टाळावं? अचानक जास्त जोराचा व्यायाम, सकाळी धावण्याऐवजी चालणं, कारण अचानक हार्टवर प्रेशर वाढतो. त्याचप्रमाणे आहार. ओमेगा 3 मेंदूसाठी खूप महत्त्वाचा आहे. यासाठी बदाम, अक्रोड, जवस, माशाचं तेल यांचा आहारामध्ये वापर करा. दररोज हिरव्या भाज्या खा. बीट, गाजर, टोमॅटो, भोपळा. हळद दूध रात्री नक्की प्या. मेंदूतील दाह कमी करतो. रात्री जड तळलेले मसालेदार पदार्थ कमी खा. पाणी आणि रक्त पातळ होण्यासाठी दररोज 2 ते 3 लिटर पाणी प्या. गरम पाण्याने अंघोळ करा. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. धूम्रपान आणि मद्यपान नक्कीच थांबवा. निकोटीन रक्तवाहिन्या अरुंद करतं आणि स्ट्रोकचा सर्वात धोकादायक ट्रिगर हाच आहे. त्याचप्रमाणे मानसिक काळजी घेणंही गरजेचं आहे. स्ट्रोकमध्ये 80% लोकांना मेंदूचा ताणच कारणीभूत ठरतो. मेंदूचा ताण कमी करा. दिवसभरात 10 मिनिटे शांत बसून श्वासाकडे लक्ष द्या. मोबाईल, सोशल मीडिया यांचा अतिवापर मेंदूला थकवतो. मेंदू सक्रिय ठेवण्यासाठी काही गोष्टी करणंही गरजेचं आहे, जसं की कोडे सोडवणं, पुस्तक वाचणं, नवीन कौशल्य शिकणं. मेंदूला काम देणारे खेळ जसं की बुद्धिबळ, शब्दकोडे सोडवणं, चित्रकला काढणं यासारखे खेळ तुम्ही करू शकता. रात्रीची झोप. 7 ते 8 तास गाढ झोप आवश्यक आहे. झोप जर व्यवस्थित झाली नाही तर मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये दाह वाढतो. त्याचप्रमाणे भावनिक काळजी घेणंही तेवढंच गरजेचं आहे. भावनिक ताण असेल तर रक्तदाब वाढतो आणि रक्तदाब वाढला की स्ट्रोकचा धोका वाढतो. त्यासाठी राग, तणाव, दुःख आणि नैराश्य यावर कंट्रोल मिळवा. प्रत्येकच गोष्ट मनावर घेऊ नका. काही गोष्टी सोडून द्या. जर काही गोष्टी शक्य नसेल तर त्या स्वीकारा आणि पुढे जा. मतभेद असतील तर शांततेने संवाद साधा. कुटुंबियांशी संवाद साधा. बोलणं, मनातल्या भावना शेअर करणं, हसणं यामुळे आपला मेंदू ताजातवाना राहतो आणि भावनिक सपोर्ट हे औषधासारखं कार्य करतं. त्याचप्रमाणे एकाकीपणाही टाळा. सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. तुमच्या भावना शेअर करा. मित्रमैत्रिणींमध्ये मिसळा. लोकांमध्ये राहा. तुमची आवडती कामं करा. छंद जोपासा. 30 मिनिटे स्वतःसाठी द्या. त्याचप्रमाणे बागकाम, चित्रकला, शिवणकाम, संगीत, नृत्य यापैकी तुम्हाला कशाची आवड असेल तर त्यामध्ये रमा. मेंदूच्या संरक्षणासाठी ध्यान आणि प्राणायाम खूप महत्त्वाचं आहे. यामुळे आपला रक्तप्रवाह सुधारतो, मेंदू शांत होतो, BP कमी होते, मेंदूतील ऑक्सिजनची लेवल वाढते. त्यासाठी दररोज तुम्ही प्राणायाम, योगासन 10 ते 15 मिनिटं करणं गरजेचं आहे. यासारखी लक्षणं दिसली तर मग मात्र तुम्ही ताबडतोब डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. जसं की अचानक चेहरा एका बाजूला वाकणं, हातपाय बधीर होणं किंवा हातापायामध्ये शक्ती नसल्यासारखं वाटणं, बोलताना जिभेचे शब्द फिरणं, अचानक चक्कर येणं किंवा आपली दृष्टी धूसर होणं यालाच FAST नियम असे म्हणतात. जसं की चेहरा वाकडा होणं, हातात शक्ती कमी होणं, बोलण्यात अडचण येणं. असं असेल तर लगेच तुम्ही रुग्णालयामध्ये जाऊ शकता आणि योग्य ती तपासणी करू शकता आणि डॉक्टर जे सांगतील ती ट्रीटमेंट तुम्ही जर वेळेवर घेतली
तर नक्कीच तुम्ही पॅरालिसिससारख्या धोक्यापासून स्वतः वाचू शकता आणि निरोगी लाईफ नक्कीच जगू शकता. यासाठी अगोदरपासूनच जर तुम्ही सतर्क राहिला आणि आपल्या आहाराचे, व्यायामाचे काळजी घेतली तर नक्कीच तुम्ही दीर्घकाळ निरोगी जीवन जगू शकता. यासाठी काळजी घेणं खूप गरजेचं आहे.